तुम्ही याआधी सारण भरून केलेले पराठे नेहमीच खाल्लेले असतील, परंतु आज आपण अगदी सारण न भरता एकदम परफेक्ट असे भोपळ्याचे पराठे बनवणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरची घेतल्या आहेत. 1 गड्डी लसूण छान सोलून घेतला आहे. 2 इंच आलं घेतलं आहे आणि इथे मी अर्धा चमचा इतके जिरे आणि फ्रेश अशी कोथिंबीर घेतली आहे. मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्याला याची दरदरीत अशी पेस्ट तयार करायची आहे. पाणी न घालता ही आपली पेस्ट बनवून तयार आहे. आता आपण लगेच भोपळा कट करूया. तर इथे मी एक मोठ्या आकाराचा भोपळा घेतला आहे. त्यातील मला अर्धाच भोपळा लागणार आहे, त्यामुळे मी हा कट करून घेतला आहे. आता हा भोपळा आपल्याला छान किसून घ्यायचा आहे. इथे मी एकदम फ्रेश असा भोपळा घेतला आहे आणि भोपळा किसताना मध्यम आकाराच्या बाजूच्या किसणीने याला छान किसून घ्यायचं आहे, जेणेकरून पराठा लाटताना तो तुटणार नाही. तुम्ही बघू शकता मस्त आपला भोपळा छान प्रकारे किसला जात आहे. अगदी अशाच प्रकारचा भोपळा आपल्याला छान किसून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता भोपळा मस्त किसला गेला आहे. आता आपण त्यामध्ये घालूया 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ. इथे मी अर्धी वाटी इतकं बेसन पीठ वापरणार आहे. बाकीचं पीठ आपण ठेवून देऊया. आता इथे मी 1 चमचा इतके तीळ घेतले आहे. पाव चमचा इतकी हळद घातली आहे आणि आता जी आपण पेस्ट बनवून ठेवली होती ती संपूर्ण पेस्ट यामध्ये घालूया आणि घालूया चवीपुरतं मीठ आणि याला छान मिक्स करून घेऊया. आता हे पीठ मळताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. जर तुम्ही पिठाचं प्रमाण कमी जास्त करत असाल तर थोड्याफार प्रमाणात तुम्ही पाणी वाढवू शकता किंवा पाणी यामध्ये घालू शकता. परंतु इथे मी बरोबर मापामध्येच पिठाचं प्रमाण घेतलं आहे आणि भोपळ्यामध्ये पाण्याचा खूप जास्त अंश असतो, त्यामुळे इथे मी पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहे. आपण यामध्ये बेसन पीठ घातल्यामुळे पराठे लाटताना एकदम छान लाटले जातात, शिवाय ते एकदम कुरकुरीत तयार होतात. आता तुम्ही बघू शकता मस्त आपलं पीठ मळून तयार आहे. आता मी पराठे लाटण्यासाठी घेत आहे. तर पोलपाटाला छान स्वच्छ करून लगेच त्यावरती एक पेढ्याचा आकाराचा गोळा घ्यायचा. मस्त त्याला गोल करायचं आणि लगेच आपण पराठे लाटायला घेऊया. पराठा लाटायला घेताना पिठामध्ये कणिक बुडवायची आणि मग नंतर हलक्या हलक्या हाताने याला छान लाटून घ्यायचं. आता आपण या कणकेमध्ये तेलाचा हात लावून थोडंसं पीठ याला लावणार आहोत. असं केल्याने छान पदर सुटतात. आता आपण ज्यावेळेस चपाती लाटतो अशाच प्रकारे आपण चपाती लाटत असतो, त्यामुळे आपल्या चपातीलासुद्धा पदर सुटतात. अशाच प्रकारे आपल्याला हलक्या हलक्या हाताने संपूर्ण पराठे आपल्याला लाटून घ्यायचे आहे. जर तुम्हाला एकदम गोल आकारामध्ये जर पराठे लाटता येत नसतील तर तुम्ही वेड्यावाकड्या आकारात जरी लाटून घेतले आणि त्यानंतर एखाद्या प्लेटच्या साहाय्याने किंवा ताटाच्या साहाय्याने जर कट करून घेतले तर अगदी गोल आकारात तुमचे देखील पराठे बनून तयार होतात. एकदम शेप आपल्याला जर हवा असेल तर तुम्ही प्लेटचा वापर करू शकता. आता तुम्ही बघू शकता इथे मी मस्त असा एक पराठा लाटून तयार केला आहे. एकदम खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड असा पराठा मी लाटलेला नाही आहे. अशाच प्रकारे आपल्याला संपूर्ण पराठे छान लाटून घ्यायचे आहे. आता इथे मी साधारण सुरुवातीला 3 पराठे लाटून घेतले आहे. तेवढ्या कणकेच्या पिठामध्ये 5 ते 6 आपले पराठे लाटून तयार होतात. आता इथे मी तवा छान गरम करायला ठेवला होता. तवा चांगला गरम झालेला आहे. तेलाने ग्रीस करूया
आणि लाटून घेतलेले पराठे यावरती शेकायला घेऊया. तर इथे मी एक पराठा यावरती घातला आहे. एक बाजू छान भाजली गेली की मग त्यावरती तेल किंवा तूप तुम्ही लावू शकता. आवडीप्रमाणे तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही त्यावरती लावू शकता. आता एक बाजू छान भाजली गेली आहे. आता दुसऱ्या बाजूला देखील छान तेल लावूया आणि याला दोन्ही बाजूंनी छान खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया. हे पराठे अगदी झटपट तयार होतात. लहान मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही हे देऊ शकतात. कारण दुधी भोपळा खायला सर्वच जण नाक मुरडतात, परंतु असं काहीतरी वेगळं टिफिनसाठी किंवा जेवणासाठी खायला मिळालं तर प्रत्येकजण आवडीने नक्कीच खाणार. आता ही देखील बाजू छान भाजली गेली आहे. आता अशाच प्रकारे इथे मी सर्व पराठे भाजून घेतले आहे. अगदी रंग सुरेख आलेला आहे. आता मी हे सर्व करत आहे. तर इथे मी मिरचीचं लोणचं, त्याचसोबत ही कांद्याची चटणी, अगदी चटपटीत चटणी आहे, त्यासोबत असे गरमागरम हे भोपळ्याचे पराठे. तुम्ही हे दह्यासोबत देखील खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस तुम्हाला आवडत असेल तर त्यासोबत देखील तुम्ही हे खाऊ शकतात. दुधी भोपळा न आवडणारे देखील हे दुधी भोपळ्याचे पराठे नक्की खाणार. तर त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा. अगदी झटपट तयार होते. तुम्ही हे पराठे लहान मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये किंवा रात्री पोळी भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर अशा वेळेस देखील नक्की ट्राय करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा सोप्या आणि नवनव्या रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.